आज झालेली घटना त्याबद्दल काय सांगू? ॲक्च्युली उपोषणाचा उद्देश तर हाच आहे की जो कृष्णा पूल आहे त्याच्यावर सुसाईड बॅरिगेटर्स बसवले जावे, संरक्षक जाळे बसवल्या जाव्या. अच्छा, तुमची आणखी मागणी काय काय आहे नक्की काय? आज जी काही घटना झाली ही ह्या वर्षातली नवीन वर्षातली दुसरी घटना आहे. 1 जानेवारीला जी घटना झाली त्यात त्या मुलीचा जीव गेलेला आहे आणि आजच्या ज्या घटनेमध्ये ती मुलगी वाचलेली आहे. सुदैवाने तिथं 3-4 मुलं होती, त्यांनी पाण्यात उडी मारली आणि त्या मुलीला वाचवलं. पण असं दरवेळेस होत नाही, पण आज ती मुलं तिथं होती त्यामुळे ती मुलगी वाचली. त्यामुळं माझं असं मत आहे की किंवा आत्ता आम्ही निवेदन पण देणार आहेत DYSP मॅडमना संबंधित अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी. हा झाला जाळी बसवण्यासंदर्भात. हां, आम्ही आज दुपारपासून आम्ही अशा बातम्या चालवल्या की खरं अडचण काय तर मुलींच्या मानसिकतेत बदल करण्याची. एक वकील म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं तुम्हाला? नक्कीच हा मानसिकतेचा देखील विषय आहे. संरक्षक जाळी जरी बसवली तरी विषय परत मानसिकतेचा येतो. त्यासाठी समुपदेशन करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस मानसिक परिस्थिती खराब असते किंवा एखादी मुलगी डिप्रेशनमध्ये असते त्यावेळेस अशा वेळेस त्या संबंधित मुलीनं किंवा तरुणीनं स्वतःच्या घरातल्यांशी, आईवडिलांशी बोलून किंवा स्वतःची मैत्रिणी असतील, मित्र असतील त्यांच्याशी बोलून आपलं मन मोकळं केलं पाहिजे किंवा त्यातून मार्ग काढला पाहिजे. मॅडम, तुम्ही वकील आहात, तुम्ही खरं तर, पण महत्त्वाचा विषय काय राहतो विद्यानगरमध्ये? प्रचंड मोठ्या प्रमाणात मुलं आणि मुलींचा जो विषय आहे त्याला सॉल्विंग म्हणून काय तुमचं म्हणणं काय? म्हणजे जे कॉलेजनं ह्याला कंट्रोलिंग करावं, पोलिसांनी करावं, सामाजिक सर्वांनी करावं. हा काही एक कुणी म्हणजे एखाद्या संघटनेचा हा विषय नाही आहे. यामध्ये पोलिसांनी देखील तेवढीच दखल घेतली पाहिजे. शाळा महाविद्यालयांनी सुद्धा समुपदेशन किंवा मुलांना काउन्सिलिंग त्या पद्धतीनं केलं पाहिजे. घरातून देखील सपोर्ट राहिला पाहिजे. जेव्हा एखादी अशी परिस्थिती येते त्यावेळेस सगळ्यांनी मिळून काउन्सिलिंग करून त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे. आता सध्या विद्यानगरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅफे आणि लॉजिंग प्रचंड प्रमाणात आहे. यावर तुम्ही आवाज उठवणार आहे? नक्कीच. यानंतरचा आम्ही तिकडंच आमचा मोर्चा वळवणार आहे आणि यात पोलिसांनी देखील काम करणं गरजेचं आहे. जे काही लॉज आहेत त्या संबंधित लॉजवर अचानक छापे टाकून तिथली माहिती घेणं किंवा ते लिगली चालतायत किंवा त्यांचे लायसन आहे का हे पाहणं देखील पोलीस